वीरभद्र जय जय स्वामी। प्रत्येक घरात गोकुळ नांदावं, प्रत्येक घरात गोकुळ नांदावं कसं सुद्धा पहिल्यांदा पादुका पूजन बरोबर झालं, त्यानंतर 2017-18 साली प्रत्येक केंद्रात जरूर पादुका पूजन झालं। प्रत्येक गावागावात प्रत्येक ग्रामदेवतेला दर गुरुवारी श्री क्षेत्र गाणगापूरला 500 ते 700 लोक पारायण करत असतात आणि दर गुरुवारी श्री क्षेत्र पीठापूरला 100 ते 200 लोक पारायण करत असतात। जसं जसं ज्यांना शक्य होतंय त्याच्या जसं धामावर जाऊन तिथे तिथं आपण सेवा करता येईल। हे सर्वांनी आपण हे थोडंसं त्यात आपली इच्छाशक्ती स्वामी पुढे जर उत्पन्न केली तर स्वामी आपल्या तिथपर्यंत घेऊन जातील। त्या निमित्ताने कसं आपल्या घरची परिस्थिती खूप हालात येते। 1 ते 3 वर्ष झाले त्यांचे मिस्टर वारले, मिस्टर वारल्यानंतर चरित्राचं काही साधन नाही, मग भांडी कोणी करायची, धुणं भांडी करायची आणि आपला प्रपंच चालवायचा उरलेला। 2 मुलं, 1 मुलगी, 1 मुलगा आणि ताई 3 जण असेल। त्यांची थोडीशी शेती होती, ती शेती त्यांच्या दिराने त्यांच्याकडून हरवून घेतली आणि त्याचं काही 1 ते 1.5 वर्षामध्ये काही उत्पन्न आहे ते उत्पन्न त्या ताईंना तो देत नव्हतं। ताई कळकळीने त्यांना केंद्रात पादुका पूजनाची माहिती समजली आणि ताई कळकळीने पूजेला बसल्या। पूजेला बसल्यानंतर 2 ते 7 वाजेपर्यंत पूजा चालू होती। पूजा संपली, ताई घरी गेल्या। घरी गेल्यानंतर ताई दुसऱ्या दिवशी परत केंद्रात आल्या, दुपारी परत 2ची पूजा होती। ताई परत केंद्रात आल्या, रडत रडत त्यांनी सर्व सेवेकरांसमोर अनुभव सांगितलं होतं। म्हणे काल रात्री मी पूजा केली, पूजा केल्यानंतर घरी गेले आणि घरी गेल्यानंतर मला रात्री 9 वाजता माझ्या दिराचा फोन आला, तो तिकडून रडत होता। वहिनी म्हणे मी चुकलो, म्हणे माझ्या आतापर्यंत माझा भाऊ गेल्यानंतर मी तुमचा सांभाळ करायला पाहिजे होता, पण मी चुकलो, म्हणे मी तुमच्या मनुष्यात अडकून घेतलं। आता जे काही 1 ते 1.5 वर्ष जे काही उत्पन्न निघालेले ते सर्व उत्पन्न मी तुम्हाला परत देऊन टाकतो आणि त्याजवळ तुमचं जे काही शेत मी माझ्याला कसं घेतलेलं आहे ते सर्व शेत मी तुम्हाला देऊन टाकतो आणि ते तुम्ही कसं म्हणतो। म्हणजे 7 वाजता पादुका पूजन झालं, रात्री 9 वाजता स्वामी महाराजांनी सेवेची प्रचिती दिली। त्या ताईंनी फक्त 18,000 रुपये त्यांचे देणगी मूल्य होते, ते देणगी मूल्य भरून तेही त्यांचं सोनेला गहाण ठेवलं आणि तेवढं भरून त्या पूजेला बसले। म्हणजे स्वामी महाराजांकडे स्वामी महाराजांच्या फोटोकडे बघितल्यानंतर एक गोष्ट आपल्या प्रकर्षाने जाणवली की स्वामी महाराजांनी स्वतःच्या लज्जारक्षणाव्यतिरिक्त आपल्याकडे काही ठेवलं नाही। आणि स्वामी महाराज देणाऱ्यासाठीच बसलेले। आपण प्रार्थना म्हणतो अनंत कोटी ब्रह्मांड नाही, अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहे आणि आज आपल्यासोबत ते फोटोमध्ये बसलेले आहेत। ते स्वामी महाराज आपल्या शरीरावर लज्जारक्षणाव्यतिरिक्त काही ठेवलं नाही आणि फक्त सर्व सेवेकरांना, सर्व भाविकांना, सर्व भक्तांना फक्त आणि फक्त देण्यासाठीच बसलेले आहे। कारण आपण स्वामी महाराजांना एक नाव जर उच्चारलं होतं त्याचं 100 पटीने आपले स्वामी महाराज देतात। आपण फक्त एकदा जरी मी स्वामी समर्थ म्हटलं पण ते श्रद्धेने म्हटलं तर त्याने 100 पटीने स्वामी महाराज आपल्याला देत असतात। मग आज आपण स्वामी महाराजांना किती श्रद्धा अर्पण करायची आणि किती श्रद्धायुक्त अंतकरणाने स्वामी महाराजांची पूजा करायची हे आपण ठरवायचं आहे। कारण प्रत्येकाच्या मनात प्रश्न भरपूर आहेत, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये अडीअडचणी भरपूर आहेत, पण ते सर्व बाजूला ठेवून आपल्याला फक्त आणि फक्त स्वामी महाराजांची पूजा करावायची आहे। ही पूजा करत असताना आपण पहिल्यांदा प्रार्थना म्हटली, करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथन। मग करता आणि करविता जर स्वामी महाराज असेल तर आपण आपल्या मनाची चिंता आपल्या मनात धरून त्याचा काही उपयोग नाही। मग करता आणि करविता जर स्वामी महाराज असेल तर सर्व चिंता दुःख त्यांच्यावर सोडून द्यायचं आणि आपण फक्त शांततेने पूजेला बसायचं। कारण आपण कुठल्याही दुसऱ्या साधू बाबाची पूजा करत नाही। जे अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहे त्या ब्रह्मांड नायकाची पूजा करतो। युगराज आहे ते युगराजांच्या चरणांची पूजा करत आहोत। त्या युगराज ज्यावेळेस आपण ही पूजा श्रद्धेने श्रद्धेयुक्त अंतकरणाने करतो त्याचं अनन्यसाधारण फळ आपल्याला मिळत असतं, 100% मिळत असतं। म्हणून मनात किंतु परंतु मीपणा अहंकार काही न ठेवता फक्त आणि फक्त स्वामी महाराजांच्या प्रभूच्या चरणाशी होऊन आपण पूजेला बसायचं असतं।